इंधन तुटवडा आणि युद्धामुळे कोणकोणत्या क्षेत्रांना महागाईचा फटका बसलाय, पाहूया हा रिपोर्ट. इंधन आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम शालेय साहित्य महागण्यात झालाय. सरासरी किमती 20 ते 25% वाढल्यात. वह्यांच्या किमतीमध्ये 40 ते 60% वाढ झाली. गणवेशाचे भाव देखील गगनाला भिडले. काही ठिकाणी तर छापील किमतीहून जास्त दरांनी पुस्तक विक्री होते. LPG गॅस 60 रुपयांनी वाढलाय. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3 वेळा वाढ झाली. मुंबईमध्ये रस्त्यावरचा वडापाव 18 वरून 20 रुपये झाला, तर कीर्तीच्या वडापावची किंमत 25 वरून 35 झाली. याच महिन्यामध्ये दुधाचा दर देखील लिटरमागे 2 रुपयांनी महागलाय. कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे डांबराच्या भावात दुपटीनं वाढ झाली. इंधन दरवाढीमुळे लवकरच एसटीच्या दरामध्ये भाडेवाढीची चिन्ह आहेत. परिवहन मंत्र्यांनी या संदर्भात बैठक देखील बोलावली आहे. मुंबईमध्ये स्कूल बसच्या दरामध्ये 15% भाडेवाढ करण्यात आली आहे. नागपुरात स्कूल बस संघटनेनं प्रत्येक विद्यार्थ्यामागे 200 रुपये वाढवले आहेत. तेल महागल्यामुळे पुण्यातील भोजनालयांनी 80 रुपयांना मिळणारी व्हेज थाळी आता 100 रुपयांची केली. पुण्यामध्ये 15 ते 20 रुपयांना मिळणारा वडापाव आता 25 ते 30 रुपयांना मिळतोय. पुण्यामध्ये गिरणी मालक संघाने दळणवळणाचे भाव 20% वाढवले. वाहतूक महागल्याचं कारण देत दादर मार्केटमध्ये सुद्धा फळांचे भाव 10 ते 15% महागले आहेत. युद्धामुळे धातू महागल्यामुळे मारुती सुझुकी कंपनीनं वाहनांचे दर वाढवले आहेत. विविध मॉडेल्सवरच्या किमतीमध्ये 30,000 रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे. जून 2026 पासून ही दरवाढ लागू असेल. बेकरी उद्योगाला देखील फटका बसल्यामुळे ब्रेड आणि लादीपावच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आहे. सर्वसामान्य आमच्या इथे लोक येतात. आम्ही गावठाणामध्ये आहे, तर अगदी गरीबातली गरीब मुलं इथं जेवायला येतात. त्यामुळे त्यांना जो रेट परवडतो तोच ते देतात. त्यामुळे आमच्याही खिशाला कात्री लागते आणि त्यांच्याही खिशाला कात्री लागली आहे. एकूण पावाच्या म्हणजे प्रोडक्शनसाठी जे मैदा, तेल आणि मेन म्हणजे गॅस आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आत्ता बरीच भाववाढ झालेली आहे. त्याच्यामुळे आणि आम्हाला काही प्रमाणामध्ये कामगारांच्या पगारामध्ये सुद्धा त्याच्यामुळे थोडीफार भाववाढ करायला लागलेली आहे. तर या सगळ्यांचा विचार करून आम्ही सर्व मालामध्ये 10% भाववाढ आता सध्या केलेली आहे. आम्ही आता आमच्या काळापासून पाहतोय तर त्यावेळेस खूप स्वस्तामध्ये सगळ्या गोष्टी मिळत होत्या. आता पेन्सिलपासून रबरपासून ते अगदी पेन, पेन्सिल आणि कागद सगळ्याचेच खर्च वाढत चालले. इतके दिवस आपण कमीच ठेवलं, म्हणजे 25च होता आपला आधीपासून, तेवढंच ठेवलं होतं. आणि आता जर आपल्याला जर तेल जास्तीच वाढल्यानंतर मग आपण निर्णय घेतला आणि आपण शेवटी 30 रुपयाला केला वडापाव. कांद्यांनी आमच्या डोळ्यात पाणी नाही आणलं, एवढं महागाईनी पाणी आणलंय. भाजीचं पासून डाळ, तांदूळ, तेल, तूप आणि साखर वगैरे इत्यादी सर्वांचे भाव वाढले आहे. त्याच्यामुळे आम्हाला मेसमध्ये काम करायला थोडंसं हे होत आहे, त्रास होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.